हे तत्वज्ञान या भाविकांनी घेऊन आज आपण एक उत्तुंग भरारी घेत असताना पाहायला मिळत आहेत. समाज सेवेसाठी नेहमीच तत्पर असणारे हे आमचे सर्व लाडके भाविक या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. जे पराभूत झालेले संघ आहेत त्यांनी कृपया जाऊ नका. इथे जेवणाची उत्तम व्यवस्था केलेली आहे. आपण पराभूत झाला म्हणून खचून जाऊ नका. पुन्हा एकदा मनाला उभारी द्या, कारण मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनाने हरलेला माणूस कधीही आयुष्यात जिंकू शकत नाही. म्हणून मनाने हरू नका. आयुष्यात स्पीड ब्रेकर रस्त्यामध्ये आला म्हणून आपण खचून जात नाही. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कृष्णा, वैभव आणि सौरभ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल बिटवीन द गॅप मध्ये जरूर खेळला गेलाय. फिल्डर आहेत, पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. वैभव एक आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक मैदाने ज्याने स्वतःच्या कुशल नेतृत्वावर फलंदाजीच्या जोरावर गाजवलेले आहेत, परंतु क्रिकेटमध्ये कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला 100% द्यावेच लागतात. मेहनत, आयुष्यात हार्डवर्क असावं, शॉर्टकट कधीच नसावं. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू विनायकच्या हातामध्ये निघून जातोय. सरळ चेंडू. यावेळेला गुडलेन स्पॉटवरून थोडासा उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला, कारण ही सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव कधी कधी गोलंदाजाला बेनिफिट मिळतं. ज्या वेळेला तुम्ही पावसाळ्यात सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खेळता त्यावेळेला चेंडू खूप बाउन्स होताना पाहायला मिळतात, स्कीट होताना पाहायला मिळतात. आणि अलीकडच्या काळामध्ये एक काळ असा होता की एप्रिलपर्यंत आपण टेनिस बॉल क्रिकेट खेळायचो, परंतु आता काळ असा बदलला की आपण जूनच्या पहिल्या वीकपर्यंत टेनिस बॉल क्रिकेट खेळतो आणि 365 दिवस टेनिस बॉल क्रिकेट खेळतो. यावेळेला ऑन साईडला प्रहार करण्याचा प्रयत्न केला, परंतु फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत, कोणतीही मिस्टेक करणार नाही आहेत. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. गॉन. जाति धर्म और अलग भाषाएं, फिर भी भेदभाव हम ना दिखाए, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. मिलके खेले जब साथ साथ, स्वामी तुम हो हर दिल की आस. मिलके खेले जब साथ साथ, स्वामी तुम हो हर दिल की आस. मंजिल क्यों हो दूर जब साई है पास. We are all one, यही हो एहसास. We are all one, 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 यही हो एहसास, यही हो एहसास. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खूप चांगली गोलंदाजी आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळते ती गोलंदाज कृष्णाला. कृष्णाचा हा बॉल या वेळेला अप्रतिम वेगवान चेंडू होता, परंतु स्ट्रेट डाऊन द ग्राउंड क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. ॲब्सोल्युटली सुपर टायमिंग. लेदर क्रिकेटचा क्लास या खेळाडूकडे आहे, अर्थातच अमोल भगत. यावेळेला आपण पाहू शकाल मॅग्निफिसंट टायमिंग. चौकार. चाहे जीत हो या हार हो, इस खेल में सब साथ है मंजिल. कृष्णाचा चांगला चेंडू होता, परंतु बॅट फिरवण्याची जी शैली होती पॉटमॅनचा खूप चांगला वापर केला. पहा, जेव्हा तुम्ही सीझन क्रिकेट खेळता, लेदर क्रिकेट खेळता, त्यावेळेला असं प्रशिक्षण दिलं जातं. यावेळेला ऑन साईडला स्लॉक करण्याचा प्रयत्न. खराब फिल्डिंग. चुकीला मुळीच माफी नाही आहे क्रिकेटच्या मैदानात. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. खराब फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळाला, त्याचा बेनिफिट मिळालं.
ते श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमच्या बॅटरला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झालाय. 6 षटकांचे सामने आहेत. पहा 3 जे सामने होतील त्यामध्ये तुमचा रन रेट हा मायने राखणारा आहे. त्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड जे 2 रँकिंगवर असतील त्यांची मात्र लढत होईल, याची सुद्धा आपण दखल घ्या. आणि त्यामधून जो पराभूत होईल तो 3ऱ्या रँकिंगवर असेल त्या संघाबरोबर खेळेल आणि तदनंतर फायनलिस्ट कोण होईल आजच्या दिवसामध्ये आपल्याला कळेल. जिल्हास्तरीय मॅच आपल्याला पाहायला मिळतात पालघर जिल्ह्यामध्ये. आज संघांना प्राधान्य दिलं गेलं, तदनंतर राज्यस्तरीय, राष्ट्र आणि तदनंतर इंटरनॅशनल. यावेळेला ऑन साईडला फटका तर छान आहे, परंतु इथे फक्त 2च धावा मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर नितीनजी पाटील आम्हाला दर्शवतात की 11 जाऊन पोहोचले गेली. चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. अतिशय चांगलं आयोजन नियोजन. श्री सत्यसाई नॅशनल युनिटी लीग आपण पाहतायत. या स्पर्धेचं हेतू एकच आहे की खेळाडू मात्र होतकरी खेळाडूंना पुढे घेऊन जावं. त्यांचा क्लास. संघाची धावसंख्या 11 जाऊन पोहोचली गेली. 11 रन्स. संपूर्ण आपण पाहताय श्री सत्यसाई सेवा समितीचे सदस्य एक परिवार आहे आणि या परिवारासोबत एकत्र मिळून जेव्हा आपण खूप चांगलं काम करतो त्यावेळेला त्याचं एक वेगळंच वलय निर्माण होतं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 11 धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. पालघर जिल्ह्याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात झाला, कारण ठाणे जिल्हा होता आणि तदनंतर पालघर जिल्हा हा स्वतंत्रपणे प्रस्थापित झाला. 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं आणि पालघर जिल्हा आपल्याला नवीन स्वतंत्र मिळालं आणि ज्याची लोकसंख्या त्यावेळेची 29,95,448. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1 आणि 5,444 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याला क्षेत्रफळ मिळालं आणि आज पालघर जिल्ह्याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आज पालघर जिल्ह्याला शार्दूल ठाकूरसारखा इंटरनॅशनल क्रिकेटर मिळाला. साईराज पाटील असेल, सिद्धार्थ तामोरे असेल, रवी पाटील कोपरी गावातील अनमोल रत्न ज्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन शतक झळकावलं, आज ते चीफ गेस्ट आहेत या स्पर्धेचे. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली, एकदा वर्जित केली जाते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 13 जाऊन पोहोचली गेली. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 12 जाऊन पोहोचली. क्षमस्व 12 रन. अतिशय चांगल्या मैदानाची गेले. हळूहळू प्रगती होताना या मैदानाची आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा विस्तार, त्याचा कायापलट तुम्ही येणाऱ्या 2025 मध्ये डेफिनेटली पाहतील. स्वप्न सत्यात साकार होणारी ही स्पर्धा तर आहेच, परंतु हे मैदान सुद्धा तेवढंच नाव लौकिक पाहायला मिळेल का. खूप चांगला चेंडू नाही आहे असं पंचांचं स्पष्टपणे मत आलं. इथे जर आपण पाहिलं तर 1 धाव ॲड होते आणि संघाची धावसंख्या दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 13 जाऊन पोहोचली गेली. 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अमोल भगत एक हार्ड हिटर बॅटर आणि अष्टपैलू नेतृत्व म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं. अप्रतिम सूप ऑफ डिलिव्हरी. काय वेग होता यावेळेला आपण पाहू शकतायत. मिस्टर युवराज सुनील वैद्य यांचे मात्र सुपुत्र आहेत आणि कमी वेळेत कमी वयामध्ये अतिशय चांगली प्रगती करताना पाहायला मिळत आहे. आज टेनिस बॉल क्रिकेट पुढे तर चाललंय, खेळाडू सुद्धा पुढे चाललेत, परंतु अपकमिंग यंग टॅलेंटला 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच नितीनजी पाटील जेव्हा मिळतात ना त्यावेळेला तो हवेच जातो. अशा वेळेला त्यांनी डाऊन द अर्थ राहिलं आणि चांगलं क्रिकेट खेळलं तर तुम्हाला क्रिकेट एखाद्या चांगल्या पोस्टवर घेऊन जाईल, अर्थातच चांगला खेळाडू बनवेल. ऑन साईडला त्या रडार मध्ये आला, चेंडूला पाठवलं. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. तेरा हाथ है, हर पल तेरा साथ है, सबकी यही आस है, साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना, चाहे भाषा जाती या धर्म. थँक्यू. यावेळेला मी तर म्हणेन सत्यसाई यांचे तत्वज्ञान आहेत. फॉलोज द मास्टर, फेस द डेव्हिल, फाईट टू द एंड अँड फिनिश द गेम. असा स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ साईडला आपण पाहत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने फक्त चेंडूला दिशा दिली. ऑन द राईज खेळला गेला आणि 2 धावा अमोल भगतच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळत आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21च्या घरामध्ये. 21 रन्स. फक्त क्रिकेट निमित्त आहे, परंतु सर्व आज आपण बांधव एकत्रित येत आहेत, भाविक एकत्रित येत आहेत आणि या क्रिकेटचा क्लास जो आहे
जे या स्पर्धेची क्वालिटी आहे ती वाढवताना आपण पाहू शकाल. श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली गेली आणि जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमची 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकातील. पहिले 2 षटकं ही पॉवर प्लेची मॅन्डेटरी आहेत. अमोल भगतचं मी यावेळेला कौतुक करेन, ज्या अनुषंगाने त्याने बॅटिंग केले. सेन्सेशनल बॅटिंग, बुद्धिमत्तेचं क्रिकेट ज्याला म्हणतात, सेन्सिबल बॅटिंग, ती बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन. यावेळेला काय जबरदस्त चेंडू. वैतीपाडा एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, सरळ चेंडू निघून जातोय विनायकच्या हातामध्ये. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर. 2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला. 2 षटकांमध्ये श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमची जर आपण धावसंख्या पाहिली स्कोर कार्डवर ऑन दी बोर्ड 21 धावा 10.50च्या करंट रन रेटने आतापर्यंत खेळ करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. द फॉर्स आर सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ सॅटिस्फॅक्शन, सेल्फ सॅक्रिफाईस अँड सेल्फ रिलायझेशन. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या संपूर्ण हे सत्यसाईंचे तत्वज्ञान आपण अवगत करताना प्रत्येक आमचे भाविक आपल्याला पाहायला मिळत आहेत. लव्ह इज गॉड, गॉड इज लव्ह, सो लाईफ इन लव्ह हे सुद्धा स्लोगन आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहेत आणि हे अद्यावत करणं प्रत्येकाच्या अंगीकृत असायला हवं. संघाची धावसंख्या 21. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग. आओ हम सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. आओ हम सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. जाति धर्म और अलग भाषाएं, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. थँक्यू. फिर भी क्रिकेटच्या खेळात सुद्धा सर्व धर्म समभाव असावा, कोणताही मतभेद करावा असं हे क्रिकेट नाही आहे. क्रिकेटच्या माध्यमातून दुजाभाव कधीच करू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये श्रीमंत गरीब कोणीही पाहत नाही. ज्याचं टॅलेंट आहे त्या टॅलेंटला दुजोरा दिला जातो. आणि क्रिकेटमध्ये तर एक गोष्ट मी म्हणेन की राजकारण तर मुळीच करू नका. क्रिकेटच्या खेळामध्ये राजकारण आलं तिथे क्रिकेटच्या खेळाचा आणि गावाचा विनाश झाला हे पक्का आहे. म्हणून क्रिकेटमध्ये युनिटी स्ट्रेंथ, क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम आणि सभ्य माणसांचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेले या जगतामध्ये. मॅचच्या दिशेने 2 षटकांचा खेळ अगदी योग्य रीतीने झाला. 21 धावा फलकावर. चेंडूला मात्र सोडून दिलं, लिफ्ट केलं होतं. प्रमोद जिकेनी वळतात. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाला होता. स्ट्रॅटेजी आखली गेली, गेम प्लॅनिंग केले गेले की 6 षटकांमध्ये आपल्याला कितपर्यंत पोहोचायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाने विचार केला की 6 षटकांपर्यंत आपण 50-55 प्लस पर्यंत थांबूया का. याचं उत्तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये मिळेल. अप्रतिम सेन्सेशनल क्रिकेट याला म्हणतात. ते वैभवच्या बॅटमधून आपण सातत्याने पाहिलेलं आहे. कारण वैभवला माहिती आहे कृष्णासारखा एक भन्नाट वेगवान गोलंदाज आपल्या समोर आहे आणि त्याला सन्मान देणं आपलं आद्य कर्तव्य आहे. ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड. चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे आणि प्रत्येक चेंडू हा बॅटच्या टप्प्यात येणार नाही आहे. तर कधी कधी गोलंदाजाला सन्मान द्यावा लागतो. प्रत्येक चेंडू षटकार चौकारासाठी ओळखला जात नाही. सन्मान दिला. धावसंख्या 23. अप्रतिम ब्युटिफुल डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. काय चेंडू होता. ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती ही खूप महत्त्वपूर्ण असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते कृष्णाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर कृष्णा राव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23. सुपर बॉलिंग, अचूक टप्पा आणि भेदक मारा या 2 गोष्टी आहेत कृष्णाकडे. फक्त तुमच्याकडे वेग असून चालत नाही तर अचूक टप्पा सुद्धा असावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. 23 रन. चेंडूला आपण पाहिलं खूपच ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला ठेवलं गेलं होतं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव येईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाईल. जाऊन पोहोचते ती फलकावर. 24 या धावसंख्येवर 24 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत.
मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला उपस्थित झालेत. आमचे लाडके भाविक या ठिकाणी उपस्थित झालेत. यानंतर होणारा सामना श्री सत्यसाई सेवा समिती वसई आणि श्री सत्यसाई सेवा समिती मीरा रोड. गुड डिलिव्हरी. क्रॉस बॅटचा यावेळेला अगदी वापर केला, परंतु क्रॉस बॅट ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रित प्राणापानसमायुक्त पचान्यन्यं चतुर्विधम्. ॐ शांति शांति शांति. जेवणाची व्यवस्था झालेली आहे, तर आपण प्रत्येकाला मी विनंती करेन की आपण जेवणाचा आस्वाद भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्या ठिकाणी जेवणाचं मंडप त्या ठिकाणी उभारलेलं आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण शिस्तीने आपण जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपण भोजनाचा लाभ घ्यावा. संघाची धावसंख्या स्कोर्सवर जाऊन पोहोचली गेली. 30 रन्स. बॉल फेकून झालेत आतापर्यंत. यावेळेला व्हाईट बॉल येत असताना आपण पाहू शकतायत. कृष्णा मात्र थोडंसं तडजोड करत असताना आपण पाहू शकाल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. 31च्या घरामध्ये जाऊन पोहोचली गेली. 31. श्री सत्यसाई सेवा समिती वसई आणि श्री सत्यसाई सेवा समिती मीरा रोड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण येऊन राहायचं आहे. विनामूल्य प्रवेश मेंबरशिप ही दिली जाते. हे सुद्धा कमलाकरजी भोईर यांनी सकाळच्या सत्रामध्ये अद्ययावत केलं की तुम्हाला इथे चांगलं कौशल्य दाखवण्याची फक्त संधी प्राप्त होते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न सेफ झोनमध्ये असेल का? यस, डेफिनेटली. आणि 2 धावा परिपूर्णता आपल्याला पाहायला मिळतात. अमोल भगतच्या बॅटमधून श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी टीम जाऊन पोहोचते ती फलकावर. 33च्या घरामध्ये बॉल फेकून झाले. तर एकंदरीत 5 बॉलचा खेळ झाला, ज्यामध्ये 3 बॉल हे व्हाईट बॉलच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे 8 बॉल आतापर्यंत कृष्णाने हाताळले गेलेत. वेग आहे, वेगेबरोबर नियंत्रण थोडंसं राखता आलं नाही. चेंडू जर आपण पाहिला पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या हळूवारपणे पुढे सरसावते आणि 34वर जाऊन पोहोचली गेली. अलीकडचं क्रिकेट खूप फास्ट क्रिकेट आणि झपाट्याने क्रिकेटची वाढ झाली. आधुनिक क्रिकेट हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळालं. प्रत्येक खेळाडूला फॅसिलिटी मिळत चालल्या आणि त्याचं बेनिफिट आता मात्र घेत असताना खेळाडू आपल्या स्वतःचं नाव, आईवडिलांचं नाव उज्ज्वल करत असताना आणि गावाचं नाव उज्ज्वल करत असताना पाहायला मिळतो. षडम पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला. वी फॅक्टरमध्ये खेळला गेला आहे. सिंगल मेल, सिंगलमधून डबल कन्वर्ट करण्याचा कोणताही हेतू नाही आहे आणि पाहता पाहता सिंगल मिळते. अमोल भगतच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 रन श्री सत्यसाई सेवा समिती या टीमची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते. अतिशय चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय दोन्ही संघांच्या माध्यमातून. यानंतर श्री सत्यसाई सेवा समिती वसई आणि श्री सत्यसाई सेवा समिती मीरा रोड या खेळाडू जे आहेत ते मात्र थांबतील. बाकीच्यांनी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. प्रेक्षक वर्ग यांना सुद्धा मात्र जेवणाचा आस्वाद आपण सुद्धा घेऊ शकता. श्री सत्यसाई सेवा समितीच्या माध्यमातून हे सातत्याने आपण पाहिले वेगवेगळे विविध कार्यक्रम, विविध प्रकल्प हे राबवले जातात आणि लोकोपयोगी ही कामं मात्र श्री सत्यसाई यांच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आपण सातत्याने पाहिले. यावेळेला ऑन साईडला काय फटका खेळलाय आणि पहिल्या प्राइजवर मात्र शिक्कामोर्तब केलं. अमोल भगत दर्शवत असताना अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, गोड आवाजात गोड षटकार. काय फटका खेळला होता. 41 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. 41 रन्स. अतिशय सुंदर या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येकाची इच्छा असेल की ही ट्रॉफी माझ्या घरामध्ये असावी. त्यासाठी तुम्हाला अफाट मेहनत, परिश्रम करावे लागतील, घाम गाळावा लागेल. बॅटची एज घेत चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय शॉर्ट लेगला. तिथे फिल्डर पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 42 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा खेळ झालाय.
वैभवची बॅटिंग काय बहरली गेली होती. गेल्या वर्षामध्ये आपण पाहिलं तर सुपर बॅटिंग करत असताना जगदीश मॉर्कलच्या त्या रँकिंगवर होता, पहिल्या रँकिंगवर वैभव होता. रॉकी ग्रुप चषक अपकमिंग जी टुर्नामेंट पाहायला मिळते, एक मोठ्या स्पर्धेमध्ये त्याच्या 100च्या वरती धावा होत्या. मोठ्या प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, तिथे चेंडू अडतोय आणि एकच धाव सॅटिस्फाईड पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहू शकाल 43 या धावसंख्येवर 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 4 आहे. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालेला आहे. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे मैदान, डोंगराच्या कडाकपाऱ्यात आल्हाददायक असं वातावरण. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु 2च धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. या दुहेरीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 45 या धावसंख्येवर 45 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. संघाची धावसंख्या 45. 4 बॉलचा खेळ झालाय. अप्रतिम, दॅट्स ब्युटिफुल डिलिव्हरी. अतिशय चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फार कमी वय आहे, परंतु प्रतिभेची कमी नाही आहे खेळाडूकडे. अर्थातच युवराज वैती, जवळजवळ अमोल भगतने भरपूर चेंडू खेळलेत, 17 बॉल खेळलेत आणि त्यामध्ये धावा त्याच्या जर आपण पाहिल्या तर जरूर माहिती देतील. 36 धावा. अप्रतिम ऑन साईडला जरूर खेळला गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत. गुड फिल्डिंग, प्रेझेन्स ऑफ माइंड याला म्हणतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 षटकांच्या अखेरीस 46 धावा श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमची आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण सुद्धा घेऊया एक डीजे ब्रेक. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. आओ हम सब साथ मिलके गाए, इतिहास नया एक ऐसा बनाए. जाति धर्म और अलग भाषाएं, फिर भी भेदभाव हम ना दिखाए. फिर भी भेदभाव हम ना दिखाए. मिलके खेले जब साथ साथ, स्वामी तुम हो हर दिल की आस. मिलके खेले जब साथ साथ, स्वामी तुम हो हर दिल की आस. मंजिल क्यों हो दूर जब साई है पास. We are all one, यही हो एहसास. We are all. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग आपण पाहत आहेत. ऑन साईडला फुलटॉस होता, परंतु बिमर यावेळेला आपण पाहू शकतायत कमरेच्या वरती असल्या कारणानं बिमरच्या स्वरूपात संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत पाहायला मिळते 48 या धावसंख्येवर 48 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फ्री हिटचा सिग्नल दिला गेला आहे. वैभव समोर फ्री हिटचा बॉल कशा पद्धतीने फ्री हिटवर या फ्री हिटच्या बॉलवर खेळेल याकडे लक्ष आणि नजरा लागलेत त्या खार्डीकरांच्या. प्लेइंग आहे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जरूर खेळले. एकदा वर्जित केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहत आहेत 49 या धावसंख्येवर. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या, तिसऱ्या 14 धावा आल्या आणि धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि हे 5वं षटक प्रगतीपथावर आहे. अप्रतिम ऑफ साईडला फटका चांगला आहे. तेवढंच चेंडूला स्टॉप केलंय. कलात्मक फिल्डिंग पाहायला मिळते. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण पाहू शकतात 51 अर्धशतक हे आपण पाहत आहेत खार्डी टीमच्या, श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमच्या खात्यामध्ये. भरपूर भाविक आजच्या दिवसामध्ये
एक उत्साहाचा दिवस आहे, जन्मशताब्दीचा दिवस आणि काय जबरदस्त ट्राय केले गेले होते. एकदा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत या फिल्डरसाठी. जरी चेंडू मिळाला नाही परंतु प्रेक्षकांची मने जिंकली. जर कदाचित हा चेंडू कॅरी झाला असता तर कदाचित आजच्या दिवसामधील कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हणून आपण पाहू शकला असतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 55 रन्स. व्हॉट अ ट्राय. ही मेहनत आहे, ही तुमची ज्या पद्धतीने कसरत असते, कसोटी असते. 44 वर खेळतोय अमोल भगत. 6 धावा अर्धशतकापासून दूर आहे. पहिलं अर्धशतक झळकावलं जाईल का पाहायचं आहे. अमोल भगत एक लेदर क्रिकेटचा क्लास आहे. ऑन साईडला खेळला गेलाय, खूप चांगला तर फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी फ्रेममध्ये येत असताना पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाईल. एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 56. अब तक 56 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अप्रतिम ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मात्र या वेळेला इझिली बॉल त्या ठिकाणी कठीण करून ठेवला आणि इथून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. वैभवच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 60 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 5. शेवटचा बॉल 5व्या षटकातील. खूप चांगली बॅटिंग, कलात्मक फलंदाजी, युजेस फुटवर्क, पायांची हालचाल, आय कोऑर्डिनेशन, चेंडूवरची नजर आणि टायमिंग. वेळ ही फार महत्त्वाची गोष्ट असते एखाद्या खेळाडूच्या दृष्टिकोनातून, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित. ऑफ साईडला फटका छान आहे आणि सरळ चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅग्निफिसंट टायमिंग. या षटकाराने संघाची धावसंख्या श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमची जाऊन पोहोचते 66 धावा. क्लास बॅटिंग. आतापर्यंत जबरदस्त बॅटिंगचा नजारा वैभव आणि अमोल भगतच्या बॅटमधून येत असताना धावा अप्रतिम पाहायला मिळत आहेत. तर एका साईडला संघ पाहायला मिळतो सफाळे. या संघाला थोडीशी कठीणाई झाली, विचार विनिमय करण्यास भाग पडलं गेलंय. धावसंख्या झालेली आहे ती 66. क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाही आहे हे आपण सातत्याने पाहिलंय. फॉलो द मास्टर, फेस द ड्युएल, फाईट टू द एंड, फिनिश द गेम. हे सत्यसाईंचे तत्वज्ञान हे प्रत्येकाने अद्यावत करणं फार गरजेची गोष्ट आहे. सर्वांवर प्रेम करा, सर्वांना मदत करा, कोणाशी दुखवू नका. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतायत हेच तत्वज्ञान अलीकडच्या पिढीमध्ये येणं फार गरजेची गोष्ट आणि त्या अद्यावत करणं ही सुद्धा गरजेची गोष्ट आहे. वर्ड्स, ॲक्शन, थॉट, कॅरेक्टर, हर्ट हे मात्र आपण पाहिलं तर बी हिरोज नॉट झिरोज. आजकालच्या खेळामध्ये आपल्याला सातत्याने हिरो तर बनतात परंतु पुढील बॉलवर झिरो सुद्धा होत असतात. यावेळेला आपण पाहू शकताय चेंडू निघून जाईल. विनायक परफेक्ट एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 67. 67 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला खेळला गेला फिल्डर आहेत आणि इथे मात्र चुकी केली, चुकीला माफी नाहीये. 4 धावन करता मेल चौकार. 4. थँक्यू. 71 धावा. कृष्णा त्या ठिकाणी होते परंतु परफेक्ट जजमेंट करता आलं नाही. अप्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला टप्पा अचूक पद्धतीने आणि विनायकच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलाय. कला कौशल्य दाखवण्याची संधी प्राप्त होते. या सोहळ्याच्या निमित्ताने प्रत्येक खेळाडूला हे व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय श्री सत्यसाई सेवा समितीच्या माध्यमातून. ऑन साईडला खेळला गेला, बिटवीन द गॅपमध्ये आहे. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावते. ग्रेट फिल्डिंग. सिंगल मेल. या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 72 धावा. दोन्ही बॅटरचं फुटवर्क चांगलं आहे आणि त्या कारणास्तव धावा या ऑटोमॅटिकली येताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉल आहेत आणि 4 धावांपासून अर्धशतकापासून दूर आहे. अर्धशतक साजरं केलं जाईल का याकडे लक्ष असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी या टीमची जाऊन पोहोचते
73 धावा, 73 ऑन दी बोर्ड. पहिली विकेट लवकरात लवकर बाद झाल्यानंतर, सौरभ बाद झाल्यानंतर वैभव आणि अमोलने जी भागीदारी रचली, पार्टनरशिप, वेल अँड गुड. गुड डिलिव्हरी, टप्पा चूक, बॅटची एज अँड टेकन. 4 धावांपासून मात्र दूर राहिला अर्धशतकापासून, परंतु एक चांगल्या खेळीचा अंत. एकदा जोरदार टाळ्या अमोल भगतच्या या खेळीसाठी आल्या पाहिजेत. अमोल व्हेरी वेल प्लेड, मॅग्निफिसंट बॅटिंग. या ऐकूया विकेटच्या निमित्ताने डीजेला. We are all one, we are all one, we are all one, we are all one. यही हो एहसास, यही हो एहसास. मुस्लिम सिख ईसाई हम सब है यहाँ भाई भाई. हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है यहाँ भाई भाई. खेल हो भले दो दलों का, मेल हो यहाँ हर दिल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 73 वर जाऊन पोहोचली गेली. सर्व धर्म समभाव या एका ओळीने आपल्याला जरूर दर्शवलं गेलं. चंदू आणि चंद्रकांत भोईरच्या बॅटमधून या 2 धावा शेवटच्या बॉलवर आल्या आणि पहिल्या इनिंगला ब्रेक लागलाय. पहिल्या डावाला आपण पाहिलं तर समाप्तीवर झाला आणि पहिल्या डावामध्ये तब्बल धावसंख्या जर आपण पाहिली तर 75 आणि 76 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय. वैभवच्या खेळीला सुद्धा जबरदस्त यावेळेला दाद द्यायला हवी. ब्रँड आहे कसराळीचा आणि नावाप्रमाणे चांगलं पुन्हा एकदा त्याने खेळ साकारला गेला. अमोल भगत आणि वैभव, एकदा वैभवसाठी सुद्धा जोरदार टाळ्या आल्या पाहिजेत. ग्रेट बॅटिंग. 20 रनची एक चांगली उपयुक्त इनिंग खेळली आणि ते मात्र आपण पाहतायत नाबाद राहिला. कमलाकर भोईर यांनी ॲप्रिसिएशन केलं आणि हे करायला हवं. जेव्हा एखादा चांगला खेळ करत असेल तर ॲप्रिसिएशन इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे, ज्यामुळे तुमची ऊर्जा ही संचारते आणि तेच कमलाकरजी भोईर यांनी केलं. टाळ्यांचा कडकडाट दिलीपजी भगत यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. काशीनाथ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महिलांच्या उपस्थितीने, साक्षीने मात्र आज हा सोहळा पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग आपण पाहू शकाल. 676 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय आणि इथून चांगला खेळ सफाळेची टीम करेल का, खार्डी टीम कितपर्यंत या धावांवर रोखेल हे मात्र आपण ऐकणार आहोत. परंतु इथून अभी नाही तो कभी नाही. चला आपण किरणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही संघ या ठिकाणी वसई आणि एका साईडला आपण पाहू शकतायत संघ मीरा रोड. या 2 संघांच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. छाप आणि काट, छाप आणि काटा, हेड अँड टेल. काटा, परंतु इथे छापा आलेला आहे. धन्यवाद किरणजी पाटील साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर डेफिनेटली दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. वसई टीमचे कॅप्टन या ठिकाणी खार्डी गावामध्ये प्रथमतः तुमचं आगमन झालं. कसं वाटतं एकंदरीत इथे आल्यानंतर? एक ज्यावेळेला आपण वसईमध्ये राहतो, मी सुद्धा वसईमध्ये राहतो, परंतु आडणे माझं प्रॉपरली गाव आहे. ज्यावेळेला गावामध्ये जातो त्यावेळेला एक निसर्गाच्या कुशीत एक वेगळंच वातावरण पाहायला मिळतं. तर कसं वाटलं एकंदरीत खार्डी गावामध्ये येऊन?
चांगलं वाटतं आहे आणि बाबांच्या आशीर्वादाने चांगली एकदम टुर्नामेंट चालली आहे. बस चांगली खेळी करू यावर्षी. नक्कीच ही संकल्पना आवडली. हो नक्की. नक्कीच टॉस जिंकलेला आहे तुम्ही. काय निर्णय असेल? प्रथमतः तुम्ही टॉस जिंकले तर निर्णय काय असेल? डिसिजन काय आहे? गोलंदाजी करणार आहे आम्ही. गोलंदाजी करणार आहात. पहिल्या सामन्यामध्ये 118 धावा पाहिल्या. या सामन्यामध्ये 75पर्यंत मजल मारली. आता तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला कितपर्यंत धावा रोखण्याचा तुमचा एक हेतू असेल? आमचा जास्तीत जास्त हेतू आमचा 30 ते 35 धावात थांबवण्याचा आहे. म्हणजे तुमची गोलंदाजी खूप स्ट्रॉंग आहे. नक्कीच. नक्कीच हे मैदान पाहून कसं वाटतं आणि या मैदानाची स्तुती कशी करतील? आणि खार्डी गावाने आणि श्री सत्यसाई सेवा समिती या परिवारातील सदस्यांनी प्रत्येकाने मेहनत घेतली, तर त्यांचं आपण स्तुती सुमने कशी उधळतील? खूप चांगलं वाटतं. ग्राउंड पण खूप चांगलं मेंटेन केलं आहे वगैरे. विकेट पण खूप चांगली बनवली आहे. प्लस आपले साई मंडळाचे सगळे यांचे आभार व्यक्त करतो मी. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद आहे. वसई टीमचे कॅप्टन आणि आता मीरा रोड टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झाले, तर वेलकम आहे. कसं वाटतं एकंदरीत या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? खूप चांगलं वाटतंय. खूप आनंद होतोय. पहिल्यांदा लाईव्ह क्रिकेट खेळतो आहे आम्ही आणि खूप चांगलं वाटतंय आम्हाला. आणि हे जे आयोजन केले खार्डी आपल्या संस्थेने, खूप आभार त्यांचे की आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली. नक्कीच जोरदार टाळ्या होत्या. खार्डीच्या श्री सत्यसाई सेवा समितीचा आभार त्यांनी प्रथमतः मानले. जर आपण टॉस जिंकला असता तर काय डेफिनेटली डिसिजन घेतला असता? फिल्डिंग घेतली असते. फिल्डिंग घेतली असती. आता मनासच्या विरोधात तुम्हाला 36 बॉल खेळायचे. 36 बॉलमध्ये त्यांनी सांगितलं 30-35पर्यंत आम्ही धावा रोखण्याचा प्रयत्न करू. तुमचा एक काय हेतू आहे? अंडरस्टँडिंग स्कोर काय असेल? 80. फलंदाज स्ट्रॉंग आहेत. तुम्हाला सुद्धा ऑल द बेस्ट असेल. दोन्ही संघाच्या कॅप्टनचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. नुकताच टॉस झाला आणि विद्यमान सरपंच किरणजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कॉईन स्पिन झाला आणि आपण पाहिलात श्री सत्यसाई सेवा समिती वसई टीमच्या बाजूने लागला कॉल आणि त्यांच्या कॅप्टनने सांगितलं आणि धाडसी निर्णय घेतला, आम्ही फिल्डिंग करणार आहोत. श्री सत्यसाई सेवा समिती वसई ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी जॉईन झालेत या खार्डीचा अनमोल रत्न अर्थात संदीपजी भोईर यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी कॅमेरामॅन DBN लाईव्ह. धन्यवाद. धन्यवाद प्रमोदजी. आणि सर्वांना पुन्हा एकदा ओम श्री साईराम. भोजनाची व्यवस्था झालेली आहे. सर्वांनी त्या प्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे. पूर्ण मंडप खाली आहे. आपण आरामात जेवू शकताय. आपण बोलूया मैदानाकडे. सेकंड मॅच, सेकंड इनिंग. श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी आणि श्री सत्य सेवा समिती सफाळे. पहिलाच बॉल इथे संकेत आहेत विकेट मिळण्याचे, पण थोडासा चेंडू लांब राहतोय. एक धाव मिळती आहे. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा होताना आपण दिसतोय. लक्ष ठेवलं गेलं. निर्धारित 6 षटकामध्ये आपण पाहिलं श्री सत्यसाई सेवा समिती खार्डी टीमने प्रथम एकूण धावा बनवल्या गेल्या. त्या स्कोर बोर्ड होती 75. 76 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं सपना टीमने आपली पहिली धाव पूर्ण केलेली आहे. श्री सत्यसाई सेवा संघटना जिल्हा पालघर महाराष्ट्र वेस्ट 1 आयोजित श्री सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग 2024 चा दिवस आपण पाहतोय. चांगला फटका आहे. इंटू द गॅप करण्याचा प्रयत्न सौरभ आहे. यस, गुड कॅच आपण क्वालिटी. पहिला धक्का सपना टीमला. हार हो इस खेल में सब साथ है, मंजिल बस एक है, साईं तेरा प्यार सब पे तेरा हाथ है, हर पल तेरा साथ है, सबकी यही आस है, साईं तेरा प्यार. यहाँ भेदभाव है कोई ना, चाहे भाषा जाति या धर्म का, यहाँ साईं का है प्यार. हाँ मिलके गाए दोहराए मैदान पे हम है खड़े, हाथ
थँक्यू. आणि जबरदस्त कॅच पकडला आणि नितीनजी आम्हाला माहिती देतात की अशी सुरुवात खाली टीमची देखील झाली. एक डाव आणि एक गडी बाद, तो देखील झेल स्वरूपात बाद झाला होता. हा मॅच रंगेल. पुढील बॉल, हा बॉल बॅकवर्ड जाऊन खेळून काढलाय. चेंडू जातो डीप, थर्ड मॅन आणि स्क्वेअरच्या मधोमध निघून 5 संकेत बाकी आहेत. यस, डिक्लेअर झोन मध्ये 2 धावा मिळतील. 76 धावांचं लक्ष्य आहे. श्री सत्यसाई सेवा समिती खारडी आणि श्री सत्यसाई सेवा समिती सफाळे या 2 संघामध्ये चालेला हा संघर्ष चेंडू फळीमधला पाहायला मिळतो. आणि सर्व इथे आपण पाहतोय की सर्व साई भक्त, सर्व खारडीकर, सर्व वैतरणकर या मैदानावरती आपली हजेरी देताना आज सगळ्यासाठी या भोजनाची व्यवस्था आहे. त्याचा आपण त्या प्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे. कारण जेव्हा आपण सत्यसाई सेवा समिती पाहतोय त्यांच्याकडून जेव्हा जेवणाची व्यवस्था आहे तेव्हा आपण त्यांना नारायण सेवा या नावाने उल्लेखतोय. तर त्या नारायण सेवेचा आपण नेहमीच आज आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना जेवण मिळेल आणि जसं आपल्याला वेळ मिळेल तसं आपण आता थोड्याच जसा वेळ मिळेल तसं श्री सत्यसाई बाबांची थोडीशी त्यांची माहिती आहे ती आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. आज ही स्पर्धा आपण पाहिली तर DBN लाईव्हच्या माध्यमातून YouTube लाईव्ह आपण आहे. तर बाबांची जी थोडी माहिती आमच्यापर्यंत पोहोचली आहे माझ्या परीने मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. प्रयत्न येते तेव्हा देखील करेल की मैदानाच्यात काय घडतंय, काय बिघडतंय, कोण जिंकण्याच्या मार्गावर आणि कोण हटण्याच्या मार्गावर हे देखील तुम्हाला सांगत राहील. चांगला खेळ रंगल्यात काही शंका नाही. कारण स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय. विनायक 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आत आलाय. अजून एक फलंदाज आपण पाहिलं तर जो कॅचआउट स्वरूपात मंथन बाद झाला होता. विराज आणि विनायक ही जोडी मैदानाच्या आत. स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय. स्वप्न पाहण्याचा अधिकार देवाने सर्वांना दिलेला आहे. पण स्वप्न कोणाचं साकार होणार? जेव्हा या सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीगचं मनात आलं, ध्यानात आलं, या 6 टीमने स्वप्न पाहिलंय. परंतु जो चांगला क्रिकेट खेळेल, जो चांगला त्याच्यासाठी मेहनत करेल, कष्ट करेल, तोच ठरेल विजेता. त्याचं होईल स्वप्न आज साकार. विनायकसाठी चेंडू होता, शॉर्ट टर्न पूल आणि सरळ सीमा रेषा बाहेर षटकार. तर थोडीशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जसा वेळ मिळतोय. भगवान श्री सत्यसाई बाबा हे शिव शबरी अवतार असून त्याचा जन्म आंध्र प्रदेश मधील पुट्टपर्ती या छोट्याशा गावामध्ये झाला. दिवस होता 23 नोव्हेंबर 1926 रोजी सत्यसाई बाबांचा जन्म झाला. पुढील बॉल, हा बॉल चांगल्या पद्धतीने लॉंग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला कुठलीही हलण्याची गरज नाही. सरळ हातामध्ये झेल, अचूक कलेक्शन, फलंदाज बाद. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शिर्डीचे साईबाबा हे शंकराचे अवतार. श्री सत्यसाई हे शंकर व पार्वतीचा अवतार. तर पुढे अवतार घेणारे प्रेम साई हे शक्तीचे अवतार असतील. असे हे कलियुगातील त्रिमूर्ती अवतार आपल्याला पाहायला मिळतील. भगवान श्री सत्यसाई बाबांचा मुख्य मंत्र आहे उपदेश म्हणजे मानव सेवा हीच ईश्वर सेवा. तुम्ही मानवाची सेवा करा, नक्कीच ते देवापर्यंत पोहोचेल. म्हणून त्यांनी म्हटलंय की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. सर्वांवर प्रेम करा, लव ऑल, सर्व ऑल, सर्वांची सेवा करा, सर्वांना सदैव सहकार्य करा, कुणालाही दुखू नका, हट नेवर. इथे मात्र दुखवलं जाते कारण एक मोठा विकेट सपाल्या टीमचा इथे टिपला जातोय. मी म्हटलं की या मॅच मध्ये चुरस असणार, या मॅच मध्ये संघर्ष असणार कारण दोन्ही टीम कडून सर्व जे निवडक खेळाडू आहेत ते वेगवेगळ्या गावामधून आहेत. बराच काल ते मध्ये हा टेनिस क्रिकेट खेळत आहेत, त्यांना भरपूर अनुभव आहे. लेफ्ट हँड बॅटर आलाय मैदानाच्या आत कुंदन, हा देखील एक अनुभवी फलंदाज गणला जातोय सपाल्या परिसरातील. पाहूया आज या खारडीच्या या डोंगर कपाशामध्ये रचलेल्या या सत्यसाई चषकामध्ये तो कशी फलंदाजी करतोय. अमोल गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला उत्तम दर्जाचा एक चांगला गोलंदाज. आल्या आल्या विकेट करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकाला दिली दस्तक आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावा. त्यानंतर आपण पाहिलं भगवान बाबाचे मुख्य आश्रम हे आंध्र प्रदेश येथे श्री सत्यसाई जिल्ह्यात पुट्टपर्ती या खेड्यात प्रशांती निवास प्रशांती निलयम हे आहे. त्याची स्थापना जर आपण पाहिली
स्थापना केलेली आहे ती सत्यसाई सेवा संघटना ही संपूर्ण जगभर कार्यरत आहे. सुमारे 182 देशांमध्ये. पुढील बॉल. हा बॉल मात्र त्या सांगीला बोलले की तो बॉल तुझा होता, हा बॉल माझा आहे. मी म्हटलं ना की ईट का जवाब पत्थर आणि गेंद का जवाब बल्ले से. मात्र इथे दोन्ही संघर्ष सुरू आहे. चेंडू आणि फलीमधला संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष कोणाला विजय मिळवून देणार, कोण हरणार, कोण जिंकणार हे पाहणं श्रेष्ठ राहणार आहे. धावसंख्येचा विचार केला आपण धावा आहे सध्या स्कोर बोर्ड वरती 15. षटक पाहायला मार्गस्थ आहे ते दुसरं. 4 षटकाचा खेळ अजून बाकी आहे. या षटकात आपण पाहिलं तर 2 बॉल हे टाकून झाले आहेत. इथे संधी आहे अजून विकेटची. चंद्रकांत भोईर कुठली चूक करत नाही, करतोय चूक कलेक्शन आणि फलंदाज होतोय कुंदन पाल. विराज बाद झालेला आहे. त्यानंतर थोडीशी माहिती. 182 देशांमध्ये भगवान बाबांची सेवा संस्था कार्यरत आहेत. शैक्षणिक, वैद्यकीय, आध्यात्मिक सेवा या विनामूल्य देत आहेत. हीच खूप मोठी बाब आहे आणि त्याच्यामुळेच प्रत्येक गावामध्ये तुम्हाला हे सत्यसाई भक्त तुम्हाला पाहायला मिळतील. आणि त्यांच्या निमित्ताने प्रत्येक गावामध्ये चांगले प्रकल्प, रक्तदान शिबिरं देखील त्यांच्याकडून आयोजित केल्या जातात. तदनंतर पाहिलं आपण तर श्री सत्यसाई संस्थेत संपूर्ण शिक्षण KG to PG लहानापासून ते मोठ्यापर्यंत विनामूल्य दिले जाते. कारण जर शैक्षणिक खर्च पाहिला तर आई वडिलांच्या मात्र खिशाला काही लोकांनी स्वतःच्या जमिनी देखील विकल्या आपल्या मुलांना शिकवणाऱ्या. परंतु या संस्थेच्या माध्यमातून KG to PG म्हणजे लहानापासून ते मोठ्यापर्यंत तुम्हाला उच्च शिक्षण घेताना देखील ते विनामूल्य ते दिलं जात आहे. न्यू बॅटर मैदानात आला आहे. आपण पाहिलं आता युवराज आणि कुंदन आहे 3ऱ्या, 4थ्या आणि 5व्या क्रमांकात म्हणजे मिडल ऑर्डर आता आपल्याला मैदानाच्या आत पाहतो. त्याच्या एक मोठी जबाबदारी आहे. जबाबदारी पूर्ण या सर्व 22 जणांवर आहे की आपल्या संघाला तो विजय आपण कसा मिळवणार. ते मोलाचं सहकार्य प्रत्येक खेळाडू द्यायचं आहे. धावा पाहिल्या आपण 15 आहेत. लक्ष आहे 76 धावांचं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. प्रत्येकाला करावं लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल. जसं तसं रोकटोक उत्तर द्यावं लागेल. ज्या पद्धतीने खाडी संघ पहिल्या षटकामध्ये थोडासा बिचडला होता, परंतु त्यानंतर जी पारी होती अमोल आणि वैभव याने ती सांभाळून चांगली भागीदारी रचली गेली. अमोल पाहिला आणि डीप मिड विकेटच्या वरून फेकून दिलं सरळ सीमारेषा बाहेर. षटकार. त्यानंतर अजून माहिती आमच्यापर्यंत येते. या संघटना या ट्रस्ट मार्फत उभारण्यात आलेल्या सर्व हॉस्पिटल, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे सर्व उपचार हे विनामूल्य दिले जातात आणि त्याचा अनुभव मी देखील घेतलेला आहे. आणि अजून माहिती येते ती या चेंडूनंतर आपण टाकूया. हा बॉल चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या ठिकाणी रिक्त जागेमध्ये खेळून काढलाय, परंतु तितकंच दर्शनीय, प्रेक्षणीय, उल्लेखनीय क्षेत्ररक्षण वैभव कडून पाहायला मिळतंय. जशी फलंदाजी केली तसं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या टीमसाठी या बहुमूल्य 2 धावा वाचवल्यात. अमोल्याचा हा असेल शेवटचा बॉल. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्ले संपण्याच्या मार्गावर इथे आपण पाहू शकतोय. कारण 6 षटक आहेत म्हणजे 2 षटक ही पॉवर प्लेची असणार आहे. 3 क्षेत्ररक्षक आपल्याला बाहेर दिसतात या सर्कलच्या. अजून एक संधी निर्माण झाली आहे. खेळाडू झेल खाली आणि फलंदाज बाद. कोण होता क्षेत्ररक्षक आम्हाला दिसतोय दीप पाटील, रमेश पाटील यांचे सुपुत्र. अधिक लेखा खाडी गावामधून उभरता सितारा आहे. यंग कमिंग क्रिकेटर म्हणून त्याची देखील नावं आता पुढे चाललेली आहेत. बघा संधी निर्माण केल्या अमोलने. अगोदर थोडंसं त्याच्या पार्टनरशिप रचली गेली, चांगली भागीदारी रचली गेली. त्या अनुषंगाने 6 षटकामध्ये 75 धावा या जमा केल्या गेल्या. आणि त्यानंतर जेव्हा गोलंदाजीला आला तेव्हा त्याने पुरेपूर त्याला साथ दिली क्षेत्ररक्षणाची. कारण म्हणतात संधी आणि सूर्योदय, त्याने संधी निर्माण केली. संधी आणि सूर्योदय याच्यामध्ये समानता आहे. जर आलेली सकाळी उशिरा उठला तर सूर्योदयाचे दर्शन होणार नाही, आणि जर उशीर केला तर आलेली संधी निघून जाईल. परंतु इथे उशीर न होता त्या संधीचं सोनं केलं गेलं. त्यानंतर अजून माहिती आमच्यापर्यंत पोहोचते, कारण वेळ मिळतोय तसं आपण ती माहिती पोहोचूया. डीजे सॉरी तुम्हाला डिस्टर्ब करतोय. त्यानंतर सत्यसाई संघटनेमार्फत उभारण्यात आलेल्या मंदिरात सकाळ देखील कमलाकर दादाने सांगितलं की कुठल्याही मंदिरात दानपेटी नाही आहे. आज तुम्ही कुठलीही मंदिर पहा,
सगळीकडे मंदिरात दानपेटी असते, परंतु या संस्थेच्या माध्यमातून उभारलेल्या कुठल्याही मंदिरात दानपेटी नाही आहे. हे खास वैशिष्ट्य आपल्याला भगवान श्री सत्यसाई बाबांचा पाहायला मिळतंय. 2 षटकांचा खेळ संपला गेला आहे. चांगला क्रिकेट चालू आहे. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून भरपूर प्रेक्षक वर्ग या सत्यसाई नॅशनल क्रिकेट लीग 2024चा आनंद घेतोय आणि सध्या 2024 देखील संपण्याच्या मार्गावर आहे, कारण डिसेंबरचा महिना सुरू आहे. लवकरच आपण 2025 मध्ये पदार्पण करणार आहोत. ते करण्या अगोदर कमलाकर दादांची देखील इच्छा आहे की ज्या पद्धतीने आपण भगवान बाबांचा जो 100वा वाढदिवसच्या निमित्ताने ज्या क्रिकेट मॅच भरवलेत, तर आपल्याच परिसरातून खेळाडू जावे त्या आंतरराष्ट्रीय लीग मध्ये खेळण्यासाठी. तर नक्कीच खेळाडूंनी आपली ती भूमिका बजावायची आहे. तुम्हाला ती संधी देत आहेत, त्या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे. नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विनीत. उत्तम दर्जाचा गोलंदाज नेहमीच करण्यात जातोय या परिसरामधून विनीत. शॉर्ट पिच बॉल, अजून एक संधी आहे. 3 क्षेत्ररक्षक कोण पकडेल? कॉलिंग महत्वाची, कॉलिंग चुकली आणि ती संधी आलेली निघून गेली आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच, हे सूत्र या क्रिकेटचं पाहायला मिळतं आहे. क्षेत्ररक्षक मला वाटतं वैभव आला होता, वैभव, धर्मेश आणि जो एक्स्ट्रा कव्हरला जयवंत पाटील, 3 क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग झाली असती तर नक्कीच हा झेल पकडला गेला असता आणि सफल टीमला अजून थोडंसं टेन्शन मध्ये आणलं असतं. कुंदन आणि सुहास ही जोडी आहे. पाहूया पंचाचे संकेत देतात. यस, इट इज अ नो बॉल, कारण खूप हा वर बॉल होता, त्याच्यामुळे यस आता असेल तो फ्री हिट. थोडंसं आता ते दडपण आहे, कारण धावा होत नाहीये. धावा फक्त झालेल्या आहेत त्या 25 धावा लक्ष आहे, 26 धावा लक्ष आहे ते 76 धावांचं आणि 3रं षटक मार्गस्थ आहे. बघूया चर्चा दोन्ही पंच करतील. चंद्रकांत भोईर आहे, त्यानंतर आमचे प्रमोद किणी, ज्यांना खास करून म्हटलं जाते की डान्सिंग गोटे अंपर जे आपण पाहिलेत आणि आपल्या पालघर जिल्ह्यामधील हा गोटे आहे. चर्चा झालेली आहे. पंच आमच्यापर्यंत संकेत पोहोचले. वाईट आहे की नो आहे? यस, इट इज अ वाईट बॉल. एक बाउन्सर टाकू शकतात. यस, वाईट डिलिव्हरी. पंचांनी सल्ला मसलत केली आणि खेळाडू देखील ते आपलं मांडलेलं आहे. चांगली खेळाडू वृत्ती ते दाखवलेली आहे. धावसंख्या झाली ते 26, लक्ष आहे 76 धावांचं, म्हणजे अजूनही 40 धावांची गरज, 50 धावांची गरज. ओ, डायरेक्ट ब्लॉकर मध्ये विनीतचा हा बॉल, समजलं नाही फलंदाज युवराज कुंदन याला आणि फलंदाज बाद झाला. आणि बघा प्रेक्षक वर्ग सांगतात फ्री हिट असतात, हा फलंदाज बाद नसता. म्हणून क्रिकेटमध्ये पंचांचे निर्णय देखील किती महत्वाचे असतात याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. जर आणि तर, म्हणून क्रिकेटचा खेळ जर तरचा आहे, अनिश्चितचा आहे, यात कधी काही होऊ शकतं. हा रंग बदलणारा सड्यासारखा खेळ आहे, कारण एक षटक पूर्णपणे मॅच परिवर्तित करते आहे. बॅटर आता येतोय आपल्या टीम कडून आणि खार्डी समर्थक खुश आहेत की ज्या पद्धतीने प्रदर्शन सुरू आहे. अभयाला एक न्यू बॅटर मैदानाच्या क्रमांक 7 वरती अभय आणि सुहास ही जोडी मैदानात मोठी जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. टॉस बॉल आपण तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण होईल का? यस, गुड स्टॉप. दीप पाटील यांच्याकडून चेंडूला स्टॉप केलं जात आहे. एकच धाव समाधान व्यक्त करावं लागतंय या बॅटरला, जो नुकताच मैदानाच्या आत आला होता अभय. पुढील मॅच वसई आणि मीरा रोड. एक पालघर जिल्ह्यातील संघ पाहायला मिळेल आणि एक आपण पाहिला मुंबई या सिटी मधून मीरा रोड विलंब करणारा सत्यसाई सेवा समिती संघ पाहायला मिळेल. सुरेख डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी, परंतु कीपर पंकज ला हुलकावून चेंडू मागे जातोय. एक धाव मिळते. मग सिंगल सध्या वाईटची संख्या देतात, म्हणजे 1+1 2 धावा अतिरिक्त ऍड होतात धाव संख्येमध्ये. धावा तिथे 29, लक्ष आहे 76 धावांचा. थोडंसं संत गतीने खेळ सुरू आहे. जो पाठलाग ज्या पद्धतीने व्हायला हवा, कारण क्रिकेट आहे, एका ओव्हरमध्ये मॅच बदलू शकते. पण तू खाली टीमने तितके निवडक चांगले उत्तम दर्जाचे गोलंदाज. हा बॉल पाहिला टीपेक्षा कबड्डी ठिकाणी जयवंत पाटील आहे, कुठली चूक नाही. अजून एका विकेटचं होतंय पतन. विकेट नंबर 6 सत्यसाई सेवा समिती सफाळे.
त्यानंतर अजून माहिती आहे आमच्यापर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण विकेट जातं थोडासा बेल आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आत येईल. भगवान श्री सत्यसाई बाबा जन्म आपण उल्लेख केला की 23 नोव्हेंबर 1926 आणि त्यांना महाशक्ती महासमाधी जी मिळाली ती 24 एप्रिल 2011चा तो दिवस होता. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आत. मिहीर आलाय लेफ्ट हँड बॅट्समॅन. त्याच्यासाठी आपण पाहिला डीप मिड केला एक क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर लॉंग ऑन आहे आणि एक मिड ऑन. सुरेख बॉल पुरेपूर जशी हाईट आहे खांद्याचा पुरेपूर उपयोग करून इथे आपण पाहिलं तर हा चेंडू आपटला जातोय. कुठली धाव देत नाहीये. धावसंख्यामध्ये ते स्टॉप आहे, स्थिरावलेले आहे. चौकार षटकार कुठे तिथे थांबलेले आहेत. हवा तर आहे मैदानात. खेळाडू थोडस आपण बॉडी लाईनच्या बाहेरच राहायचं आहे. विरार टीम बॉल पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक पोचेल का? वैभव सांगतो यस मी पोहोचलो होतो, पण शेवटच्या क्षणाला चेंडू होतोय ड्रॉप हातातून, झेल सुटतोय आणि त्याचा परिणाम स्वरूपी ते आपण पाहतो 2 धावा या सबळा टीमच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातात. धावसंख्या आपण पाहिली तर 30 षटक मार्गस्थ आहे आणि ते जवळपास संपण्याच्या मार्गावर. 3 षटकांचा यथोचित खेळ संपन्न झालेला आहे आणि प्रत्युत्तरात 76 धावांचा पाठलाग करताना श्री सत्यसाई सेवा समिती सबळा टीम जाऊन पुढे 31 धावांवर. म्हणजे आता उरलाय 3 षटकाचा खेळ, 18 बॉलचा खेळ आणि 18 चेंडूमध्ये जिंकण्याचे हव्यात. त्या एकूण 45 धावा, 18 गेंदे, 45 रनों की जरूरत. कौन जीतेगा कौन हारेगा ये मुकाबला सपाले या खरड़े. दोनों टीम के समर्थक यहां मौजूद है काफी भारी संख्या में. कोण जिंकेल कोण हारेल यामध्ये लागलेली रेस, परंतु इथे जिंकेल कोण? इथे जिंकेल फक्त क्रिकेट. इथे जिंकणार आहे ते सत्यसाई बाबांचं ही संस्थान. मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे स्लोगन घेऊन ते चालले आहेत आणि त्याच्यामुळेच या संघटनेची या संस्थेची आज प्रत्येक माणूस जोडलेला आहे. अमोल पुन्हा एकदा येतोय गोलंदाजी मार्गावर. त्याचा पहिलाच बॉल फेकून दिलाय विडोच्या डोक्यावर, सरळ सीमारेषा पार, षटकार. त्यानंतर आपण पाहिलं समितीमार्फत राबवले जाणारे वेगवेगळे आध्यात्मिक, शैक्षणिक, आरोग्यदायी व विधायक कार्यक्रम नेहमीच असतात. त्यात आपण भजन पाहू शकतोय, नगर संकीर्तन पाहू शकतोय, वेद पारायण पाहू शकतोय. अमोल्याचा पुढील बॉल सुरेख ब्लॉकर मध्ये तितक्या छान पद्धती खेळून गेला, तितकी छान क्षेत्ररक्षण दीप पाडीकडून पुन्हा एकदा पाहायला मिळते आपल्याला. त्यानंतर नारायण सेवा, त्यात आपण अन्नदान आणि भंडारा, आणि आज देखील त्याची आहे नारायण सेवा आहे म्हणजे आपला भंडारा आहे आज. त्यानंतर आपण पाहिलं मेडिकल कॅम्प यांच्याकडून भरवले जातात. त्यात डोळ्याची शिबिरं असतात, मोतीबिंदू ऑपरेशन केली जातात, ते देखील विनामूल्य. अमोल पुन्हा एकदा सज्ज होत आहे. सुरेख बॉल आहे इथे. काय विणीच्या हातामध्ये चेंडू विसावतो. यस, अजून एका विकेटचं होते पतन आणि सफल टीमला लागणार हा जवळपास 8वा धक्का, 7वा धक्का. त्यानंतर जिल्हा परिषद शाळेत त्यांच्याकडून नोटबुक म्हणजे वह्या वाटप ही कार्यक्रम प्रकल्प देखील राबवले जातात. त्यानंतर स्वच्छता अभियान प्रत्येक गावागावामध्ये त्यांच्या माध्यमातून राबवले जातात. तदनंतर श्री सत्यसाई कल्पतरू ज्याला आपण वृक्षारोपण म्हणतो, हा कार्यक्रम देखील त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी गावागावामध्ये राबवला जातोय. त्यानंतर प्रशांती सेवा, बाबांच्या आश्रमात 7 दिवस सेवा करणे म्हणजेच प्रशांती सेवा, आणि त्यासाठी सर्व भक्तजण पुटपती या ठिकाणी आपलं घरदार आपली कामकाज त्याच्यातून वेळ काढून तिथे जात असतात. मार्च आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये आपण ती प्रशांती सेवा पाहू शकतोय. धावसंख्या झालेली आहे ती 38 धावा, अजून लक्ष मोठा आहे.
76 धावांचं लक्ष आहे. प्रभाकर दादा देखील पुन्हा एकदा आगमन झालेल्या व्यासपीठावरती. खाली टीम सध्या चांगल्या स्थितीत आहे. सुरेख तिस्तारा चेंडू. मी म्हटलं की जशा तसं रोखटोक उतर. जेव्हा सगळ्या टीम गोलंदाजी करत होता काय धारदार चेंडू पडत होते, परंतु त्याने माहित की खाडी टीमकडे देखील ती धारदार गोलंदाजी आहे. तो अचूक टप्पा आहे, तो अचूक मारा आहे. त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा अमोल याच्याकडून पहिले षटक त्याने हाताळलं. चांगल्या धावा दिला नाही जास्त. विकेट बाद करण्याचं यश मिळालं आणि परत आला चौथ्या षटकामध्ये आणि तिथे देखील त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. पुढील बॉल. न्यू बॅटर आहे मतीन. फुलटॉस होता पण जास्त काही फायदा उचलू शकला नाहीये. विडी त्याच्या हातामध्ये चेंडू जातोय. एकच धाव मिळते. एक धाव समाधान व्यक्त करतात. 39 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 76 धावांचं लक्ष आहे आणि नितीनजी सांगतात की या षटकातील आहे हा शेवटचा बॉल आणि येणारी 2 षटकं म्हणजे 13 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी एकूण 37 धावांची गरज. 13 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष आहे. खाली टीम थोडस या मॅच मध्ये पकड निर्माण केलेली आहे. 13 गेंदे 37 रन की जरूरत. हवेमध्ये पुन्हा एकदा संधी. यस क्षेत्ररक्षक आहे सौरभ आणि यावेळेला सौरभ करत नाही कुठली चूक. पुन्हा 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 चूक कलेक्शन आणि फलंदाज होतोय पान. 4 षटकाचा खेळ संपला गेला. 4 षटकामध्ये 38 धावा झालेल्या आहेत. आता उरलाय 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ आणि या 12 चेंडूमध्ये हव्यात त्या एकूण जिंकण्यासाठी 37 धावा. त्यानंतर आपण पाहिलं आपण उल्लेख करत होतो प्रशांती सेवा. मार्च आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये 7 दिवस आपण पुट्टपर्ती या ठिकाणी अंतरा या ठिकाणी जाऊन ती सेवा करतोय. तदनंतर पदयात्रा या देखील राबवल्या जातात. त्या आपण पाहिलं शिर्डीपती क्षेत्र खार्डी ते धर्मक्षेत्र अंधेरी 23, 24 आणि 25 या महिन्यात आलेलीच आहे आणि तिथे देखील सर्व भक्तगण भाविकजण सर्व साई भक्त सर्व आपलं काम सोडून मात्र त्या पदयात्रेसाठी जात असतात. त्यानंतर 12 चेंडू 37 धावा. विकेट गेलेले आहेत एकूण 8 गडी बाद स्थिती आहे सगळ्या टीमची आणि आता 12 चेंडू आणि 37 धावा. आपत्कालीन सेवा या देखील त्यांच्याकडून राबवल्या जातात. चांगले प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच आज पूर्ण विश्वभरात आपल्याला ही सत्यसाई सेवा समिती आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 37 धावा. गोलंदाजी मार्गावर सौरभ आलाय. समोर आहे फलंदाज. आता आपण पाहतोय कल्पेश मतीन आहे. मतीन कल्पेश आणि मतीनी जोडी आहे. सौरभ आहे गोलंदाजी मार्गावर. शेवटच्या अंतिम क्षणामध्ये या मॅच मध्ये आपण पोचलेले आहोत. 12 चेंडू आणि 37 ची गरज. पहिलाच बॉल सेट टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता. डीप पाटील पुन्हा 1-2 चेंडूला स्टॉप करतोय. एकच धाव मिळते. एक धाव मिळते. धावसंख्येत थोडासा बदल होतोय. धावा होत्या एकूण 40 धावा. धाव फलकावरती आता गरज आहे 11 बॉल आणि 11 बॉल म्हणजे 36 धावांची. कमीत कमी 3 किंवा 4 विकेट आले तर या मॅच मध्ये पूर्णपणे सत्यसाई सेवा समिती सपाळे वापसी करू शकते. प्रयत्न झाला इथे सौरभ कडून की मला एक विकेट मिळवायचा आहे आणि त्याने तो विकेट मिळवलाय. त्याचा नंबर आहे 9 गडी बाद 40 धावा. म्हणजे असेल आता ह्या शेवटची जोडी असेल. चला शेवटचा बॅट्समन येईपर्यंत आपल्याकडे थोडेसे स्लोगन आले त्याचा आपण उल्लेख करूया. प्रेम ईश्वर है, ईश्वर प्रेम है, इसलिए प्रेम से रहो. हा संदेश भगवान सत्यसाई बाबांनी दिलेला आहे आपल्याला. कर्म ही पूजा आहे. आपलं जे काम आहे तेच आपण आपली पूजा आहे असं बाबांचं म्हणणं आहे. त्यानंतर अच्छा बनो, अच्छा देखो, अच्छा करो, सब कुछ अच्छा होगा. अधिक संदेश खूप मोलाचा बाबाने दिलेला आहे. त्यानंतर कर्तव्य परमेश्वर आहे. पाहूया शेवटची विकेट आहे. चेंडूला मात्र हलक्यात खेळून काढलाय. डिफेन्स पद्धतीने कुठली धाव नाहीये. म्हणजेच आता उरलाय जवळपास नितीनजी आम्हाला सांगतात की 9 चेंडू आणि 36 धावांची गरज. खाली टीम पूर्णपणे या मॅच वर पकड निर्माण केलेली आहे. ती पकड मात्र ते सोडणार नाहीये. त्याला जिंकण्यासाठी फक्त 1 विकेट घ्यायचा आहे आणि जर सगळ्या टीमचा विचार केला तर त्याला कमीत कमी 3-4 हिट हवे आहेत. आणि जो फलंदाज आला कृष्णा खेळू शकतोय. कृष्णाकडे ती काबिलियत आहे. यस आणि दाखवलाय.
जसा उल्लेख केला आणि कृष्णाने ऐकलं आणि चेंडू गेला लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेषा बाहेर 6 धावा. एक तर आलाय, अजून किती येतील याची वाट 47 सेवा समिती सपालेचे समर्थक पाहत आहेत. 9 तर घेतलेत, एक कधी मिळेल याची वाट बघतात. 47 सेवा खालटी टीमचे समर्थक आहेत ते बघा कशी चुरस लागली आहे. हा बॉल नक्कीच भीमर असेल. यस, कृष्णा देखील चाचपडलाय कारण खूप आणि खूप कारण लागलं नसेल. याची दक्षता घ्यायची आहे, सांभाळून खेळा. प्रीट आहे. चला या मॅच मध्ये काहीतरी परिवर्तन होतंय का, संकेत मिळतात का असे संकेत सध्या जाणवू लागले सपाट टीमला. जर कृष्णा या बॅटर एखादा हिट करू शकला तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते आहे, कारण हा खेळ जर आणि तरचा आहे. प्रीटचा बॉल बॅटसेज धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये, मागे सारलाय कारण शेवटची विकेट आहे. पाहूया अजून किती धावा हव्यात आपल्या जिंकण्यासाठी. धावा तर झाले एकूण 47. 7 चेंडू आणि 29 धावा होऊ शकतात. 7 गेंदे 29 रन बन सकते. सामने वाले बनाए तो आप भी बना सकते है ना. म्हणून मी म्हटलं की कॅन डू, मी करेन, मी बनवेन त्या धावा. यस, प्रयत्न झाला. कृष्णा मिडॉनच्या डोक्यावर काढतो हा चेंडू. क्लिअर. मिळतात 6 धावा. मॅच मध्ये तू वापसी आहे, कुठे जाऊ नका. हा चषक पाहत राहा डीबीएल लाईव्हच्या माध्यमातून. रंगतदार स्थितीमध्ये हा खेळ येताना दिसतोय. आता नक्की समीकरण सांगतोय 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. बघा मी म्हटलं मॅच मध्ये वापसी होणार, कारण हा रंग बदलणारा खेळ आहे. जर तर अनिश्चितचा खेळ नेहमीच क्रिकेट गणला जातो, म्हणून या खेळाची लोकप्रिय आहे. लहानापासून ते थोरापर्यंत हा क्रिकेटचा खेळ म्हणून इतका लोकप्रिय आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर सबसे प्रेम करो सबकी सेवा करो हा एक महत्वाचा संदेश बाबाने दिलेला आहे. त्यानंतर अजून एक चांगला संदेश दिलाय की क्रोध माणसाचा सर्वात महत्वाचा शत्रू आहे. त्यामुळे रागाला जिंका आणि राज्य करा. सहा चेंडू 23 धावा. शेवटचं षटक ती जबाबदारी श्री सत्यसाई सेवा समिती खारडी टीम कडून पंकज भोईरच्या हातामध्ये दिलेला आहे आणि श्री सत्यसाई सेवा समिती कडून सफाई टीमची जबाबदारी आहे ती कृष्णावर, ती जबाबदारी आहे मतींवर. 6 चेंडू आणि 23 ची गरज. हा बॉल पाहिलाय. ओ इथे नशिबाचा चौकार. चेंडूने घेतली उंच उडी आणि चेंडू गेला सीमा पार. मिळाला धावा 4. 4 धावा मिळाल्या. 4 धावेने या मॅच मध्ये या खेळामध्ये वापसी केलेली आहे. सफल टीमच्या आशा आता कुठेतरी पल्लवित होताना दिसत आहेत. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 19 धावेची गरज. कोण जिंकेल, कोण हारेल, कोण जाईल पुढच्या फेरीमध्ये, कोणाला थांबावं लागेल इथे, कोणाला वाट पाहावी 2025 ची. पाहूया काय घडतंय आणि काय बिघडतंय. आपण इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न. गुड स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय, परंतु महत्वाची बाब आहे की कृष्णा आला स्ट्राईकवर. कृष्णा स्ट्राईकवर आलेला आहे. 4 चेंडू आणि 18 ची गरज. पहिले येतो 3रा आणि 4था चेंडू खूप महत्वाचा असणार आहे दोन्ही टीम साठी, कारण या चेंडूवर जो करेल चांगली कामगिरी, जो चांगले दमखम दाखवेल तो ठरेल विजेता. 3 चेंडू आणि 18 ची गरज. 4 चेंडू आणि 18 ची गरज. निर्धाव चेंडू गुला. आता मॅच मध्ये पूर्णपणे रंगतदार स्थितीमध्ये आहे. आता 18 आणि 3 आणि 18 म्हणतात ना की कोण घेत आहे किस्मत कामयाबी. किस्मत कामयाबी तय करती है, लेकिन इरादा में दम होना तो मंजिल में जुगा करते. पाहूया तो दमखम इथे दाखवला जाईल का. 3 बॉल. काहीतरी रंगत वाढेल का. नाही वाढली आहे. वाईट बॉल. 3 चेंडू 17 धावा. प्रेशर दडपण सर्व काही या दोन्ही खेळाडूंवर आहे. गोलंदाज असो, फलंदाज असो, क्षेत्ररक्षक असो, सर्व समर्थक असो, सर्वांवर जबाबदारी आहे, दडपण आहे, प्रेशर आहे. त्या प्रेशर मध्ये जो करेल चांगला खेळ तोच ठरेल विजेता, तो चमकेल, तो बनेल हिरो. हिरो बनण्याची संधी कृष्णाकडे आहे. आउट ऑफ द मार्क. डीप मिड विकेट आणि मिडॉनच्या मधोमध काढलाय हा ब्युटिफुल षटकार. बघा खेळ कसा बदलला. आता 2 चेंडू आणि 11 ची गरज.
जर सामना बरोबर सुटला तर प्रश्न तर आहेत आम्हाला का जे कमिटी मेंबर आहेत ते कळवतील. 2 चेंडू मध्ये 11 म्हणजे कंपल्सरी चेसिंग आहे, म्हणजे काढाव्याच लागतील, थांबवाव्याच लागतील. दोन्हीकडे दुरुस्त आहे, एकाला करायचे आहेत एकाला थांबवायचे आहेत. 2 बॉल आणि 11ची गरज. मी म्हटलं की सफल टीम कडून कृष्णा साईकवाला ही चांगली बाब त्यांच्यासाठी आहे. पंकज कुठल्या लाईन नेटवर असेल, फुल टॉस, ब्लॉकहोल मध्ये, शॉर्ट पिच, यॉर्कर पद्धतीने, कशा पद्धतीने हाताला जाईल हा बॉल. हाताला गेला तो नो स्वरूपात म्हणजे मिळतात. हा अतिरिक्त चेंडू आता दुरच मस्त वाढली आहे. आता 2 चेंडू आणि 10ची गरज आणि सफल टीम कडे बोनस म्हणून काय की हा चेंडू फ्री हिटचा आहे. उघडा डोले पुन्हा एकदा पहा नीट, पुढील चेंडू आहे हा फ्री हिट आणि मॅच देखील रंगलेला आहे. हा हिट, 2 चेंडू आणि 10ची गरज. आणि महत्वाची बाब की शेवटची जोडी म्हणजे शेवटचे प्लेयर देखील मैदानाचे आत आहेत. उडवण्याचा प्रयत्न चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी जयवंत पाटील आहे. एकदम तर घेतली आहे यस आणि एकच धाव म्हणावं लागेल समाधान. गुड फिल्डिंग आणि गुड बॉल. जर पाहिलं तर पंकज याच्याकडून हाताला गेला बघा, प्रेशर दोन्हीकडे होतं. जिंकण्यासाठी दोघांनी संधी होती या चेंडूवरती, पण ही संधी आता थोडीशी मागे निघून गेली असं वाटतंय का. पण अजूनही 1 बॉलचा खेळ बाकी आहे. काही होऊ शकते, क्रिकेट आहे. एखादा नो पडला तर त्याच्यावर षटकार आला तर तो असेल फ्री हिट, काही होऊ शकता. क्रिकेटचा खेळ आहे, याच्यात आपण काहीच बाकीत करू द्या जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत. परंतु पंकजने ती चुकी केली नाही बघा. हा जातो षटकार म्हणजे माफक 3 धावांनी सपाले टीम इथे हरलेली आहे. पण चांगला लढा दिला त्याने, चांगला खेळ केला. 2 धावेने हरलेले आहेत म्हणजे जवळपास पोहोचले होते. सर्व प्रेक्षकांना मात्र मॅच आवडला. सर्व महिला वगैरे लहानापासून थोरापर्यंत प्रत्येकाला हा मॅच आवडला. आणि खास करून खाडीचा समाधान का आवडला, कारण त्यांचा संघ पुढे गेला. मात्र दुसरा आला त्याचा खेद करू नये, कारण सर्व आपलेच भावबंधू आहेत. कारण सत्यसाई बाबांना आपल्याला तेच सांगितलं आहे की अच्छा बनो, अच्छा देखो, अच्छा करो, लव ऑल सर्व ऑल, सर्वांवर प्रेम करा. चांगला खेळ झाला. चला भोजनाची व्यवस्था सुरू